पूर्ण अंगामध्ये माझ्या मुंग्या राहिल्या. झोपलं तरी पण मग मला झोपच लागत नव्हती. मी 2-2 दिवस जरी झोपले नाही तर मला झोप येत नव्हती. म्हणजे माझा एवढा झोपेचा पण त्रास होता. मला भरपूर म्हणजे हे सांगताच येत नाहीये. कोणतं काय सांगायचं, कोणतं काय नाही एवढं सांगता पण येत नाही एवढा मला त्रास होता. कारण मी 2-2, 3-3 दिवस झोपून राहिले. जेवण सुद्धा करत नव्हते. एवढा ॲसिडिटीचा पण त्रास होता तर जेवण पण नाही केले. 2-2, 3-3 दिवस जेवले नाही ना तरी पण काही फरक नव्हता. असं झोपून म्हणजे उठलं ना तर अशी छातीमध्ये जळजळ व्हायची, आग व्हायची. म्हणजे उठायला पण मला जमतच नव्हतं. म्हणजे जेवण पण बनवायचं नाही, काहीच नाही. मग जेवण पण सरच बनवायचे. मग ते सर तर मग आमचे रोजचे भांडणच व्हायचे, की जेवत नाही, मग मला जेवायचंय, तू जेवत नाही. मग दोघं खायचं, दोघं जण जेवूया. रोजचे भांडणं व्हायचे आमचे फक्त कशावरून तर जेवणावरून. म्हणजे काम तर काही करतच नव्हते मी. म्हणजे तेच करायचे सगळं जास्त करून तर तेच काम करत होते. कारण मला काम होतच नव्हतं. म्हणजे उठलं ना तरी पण अशी जळजळ व्हायची, छातीत आग व्हायची माझ्यावाल्या. म्हणजे असं मला घास जर पहिला गिळायचं जर झालं ना तर माझ्या नरड्यातून घास सुद्धा गिळत नव्हता मला. तेवढं पाणी पिऊन पिऊन पाण्याचा घोट सुद्धा असा नरड्यामधून खाली जात नव्हता. म्हणजे मला एवढी तकलीफ होती, की भरपूर तकलीफ होती. अक्षरशः मी ना रडत झोपायचे. रडायचे पण ना असं थोडं पण असं हे नव्हतं मला. म्हणून मी सांगितलं का आजाराचं माहेर घरच होतं माझं शरीर सगळं. म्हणजे असं थोडी पण मला येत नव्हती. म्हणजे झोपून म्हणजे जेवण नाही, काहीच नाहीये. म्हणजे सरच करायचे सगळं जेवण बिवण, काम पण तेच करायचे. करायचे ते काय मला सांगायचे, जेवायचंय तर मग खिचडी करायचे, टाकायचे, मग खातो पण. आणि मला पण जात नव्हती. मग त्याच्यावरून आमचे भांडणं व्हायचे. पण आता 1 वर्ष झालं सर. 1 वर्षामध्ये मी अजून हॉस्पिटलचं तोंड पण पाहिलं नाही. हॉस्पिटलची गोळी पण खाल्ली नाही. आणि हॉस्पिटलच्या गोळ्या मला बीपीची गोळी सकाळ संध्याकाळ चालू करायला सांगितली डॉक्टरनी. सकाळ संध्याकाळ गोळी खाल्ली पाहिजे. ही 1 पण दिवस चुकवायची नाही. माझा बीपी कमीच होत नव्हता. मग काय याची कॅलेस्टरची गोळी दिली होती. ती कॅलेस्टरची पण गोळी तुम्ही चुकवायची नाही. रक्त पातळ व्हायची पण गोळी म्हणे चुकवायची नाही. रक्त पातळ व्हायची पण गोळी जर चुकवली तर तुमचं रक्त म्हणे असं आटळतं म्हणे. मग जास्त म्हणजे पॅरालिसिस जास्त तुम्हाला धोका आहे म्हणे. 1 पण दिवस तुम्ही हे करायची नाही. ते गोळ्या तुमची एक मोडूस्तोवर तुम्हाला या गोळ्या खायच्या. जर मी या येस. कॉलवर आले, आपला सकल संतुलित आहार घेतला, टॅबलेट घेतल्या, एवढं हे झालं ना, की भरपूर म्हणजे 3-3.5 महिन्यामध्ये माझ्या पूर्ण गोळ्या बंद झाल्या. वाव, एवढं क्लॅपिंग करा, क्लॅपिंग. 3 ते 3.5 महिन्यामध्ये त्यांच्या पूर्णतः टॅबलेट बंद झाल्या. वाव, खूप छान. येस. गोळ्या बंद. अजून एक टॅबलेट सुद्धा हॉस्पिटलचं मी कोणच नाही पाहिलं. या अशी जाते मी हॉस्पिटलला म्हणजे कोणी आजारी असलं, कुणाला बघायला जायचं, कोणाचं ते असलं तर तिकडे जाते मी. पण असं माझ्यासाठी का हॉस्पिटलला काही गेलेच नाही अजून. म्हणजे हॉस्पिटल माझं बंद आहे. हॉस्पिटलची गोळी सुद्धा एक सुद्धा गोळी खाल्ली नाही. त्या दिवशी पाय माझा जर चमकला होता, थोडा जराशी खालीवर पडला असेल, तर पाय दुखत होता. मी दिवसभर झोपून राहिले. हे सांगितलं मला, की जा सकाळी हॉस्पिटलला, जा सकाळी हॉस्पिटलला. म्हटलं नाही, हॉस्पिटलला तर जायचंच नाही आता. हॉस्पिटल आपल्या याच्यातून कमी केलंय ना, तर परत ते आणायचंच नाही हॉस्पिटल. आपल्या जीवनामध्ये हॉस्पिटल आणायचं नाही आता. कमी केलंय आपण हॉस्पिटल, तर ते आणायचं नाही परत जीवनामध्ये. तर मी गेलेच नाही. दिवसभर झोपून राहिले. थोडं शेकलं, थोडं जराशी ते केलं. रात्रभर जराशी मलम गिलम लावलं, सोडलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी गावात चालत गेले. वाव. येस. काही झालं नाही मला. फक्त तेवढा 1 दिवस मी आराम केला, 1 दिवस झोपून राहिले. मग त्याच्यासाठी मी हॉस्पिटलला गेले नाही. म्हणजे हॉस्पिटल म्हणजे असं केलंच नाही. येस. म्हणजे पायच लागला माझा. तिसऱ्या दिवशी मी गावात चालत गेले. आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर गाव आहे लांबीतून. येस. मग आणि मला सांगा, तुमचं वय वर्ष किती आहे? माझं वय वर्ष 69 आहे. वाव, 69 वय वर्षामध्ये तुम्ही आमच्याबरोबर वर्कआउट करता. एवढं छान तुम्हाला आरोग्य भेटलंय. आरोग्य भेटून आज तुम्ही इतरांना आरोग्य देण्याचा प्रयत्न करतात. तर हे आरोग्य भेटण्याचं कारण काय आहे? आपलं संतुलित आहार, आपलं मार्गदर्शन, आपलं वर्कआउट, आणि म्हणजे तुम आपला माइंडसेट. आणि पहिला म्हणजे माइंडसेट. आपल्याला पहिलं डोक्यामध्ये तेवढं हे करायला पाहिजे, की आपला माइंडसेट आणि विश्वास जर असला तर पूर्ण आणि पुन्हा येतंय रिझल्ट लागतोच आपला. येस, म्हणजे पूर्णतः विश्वास आणि माइंडसेट असेल, पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तर कोणतीही दुनियामध्ये अशक्य गोष्ट नाही. ती शक्य होतेच. फक्त आपली जिद्द पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. तर हो सर. एवढा तुमचा छान रिझल्ट आहे. आणि हा छान रिझल्ट खूप छान लोकांना पण तुम्ही आरोग्य देण्याचा प्रयत्न करतात. यस.